नमस्कार, मी अनिल आबाजी पाटील, राहणार शिरापूर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। मी 7 तारखेपासून गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन आंदोलनाला बसलेला आहे। आज आंदोलनाचा 11वा दिवस आहे। प्रशासनानं मला अद्याप कुठलीही माझ्या आंदोलनाची दखल घेतलेली नाही। तरी त्यांनी मला एक व्हॉट्सअपला पत्र पाठवले। त्या पत्रात माझ्या मागण्या जेवढ्या आहेत तेवढ्या घातल्या नाही। त्या पहिली मागणी होती पोलीस प्रशासनाला दिवाळी बोनस मिळावा, पोलीस प्रशासनाची 8 तास ड्युटी करण्यात यावी। तिसरी मागणी होती पोलीस प्रशासनाला बंदोबस्ताला पाठवल्यावर 500 रुपये भत्ता द्यावा आणि तलाट्याला 5-7 गावं दिले जातात, एक गाव एक तलाठी करावा, अशी मागणी होती। त्यांच्या पत्रातून माझी एक मागणीच प्रशासनानं वगळली। म्हणजे अधिकारी किती गांभीर्यानं काम करतात ह्या महाराष्ट्रातलं हे मला दाखवून द्यायचं आहे। परंतु अधिकाऱ्याला कुठल्याच माझ्या आंदोलना ठिकाणी भेट द्यायला वेळ मिळाला नाही किंवा पत्र द्यायला वेळ मिळाला नाही। त्यांनी मला पत्रात व्हॉट्सअपला पाठवलं आहे, तुमचं आम्ही वरी कळवलं आहे। वरी म्हणजे शासनाकडे कळवलं असं त्यांनी मला पत्राच्या ह्याच्यातून सांगितलं आहे। मला म्हणतात की आंदोलनापासून परावृत्त व्हावं, परंतु मी माझ्या आंदोलनावर मी ठाम आहे। आज माझ्या गणरायाचं विसर्जन करणार, उद्याच्याला मी माझं स्वतःचं विसर्जन करून घेणार आणि ह्याला जबाबदार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे अजितदादा पवार साहेब हे राहतील। का तर ह्या मागण्या माझ्या महाराष्ट्र राज्यातला पोलिसाच्या मागण्या आणि तलाठ्याच्या मागण्या जे का मान्य करत नाहीत। ह्यांना 2.5 लाख रुपये आमदार खासदाराला पगारी कशाला लागतात? अरे बाबा हो, तुम्ही 288 आमदार 2.5 लाख 3 लाख रुपये पगारी घेऊन तुम्ही महाराष्ट्राचं वाटोळं करायला लागलाय। हे 24 तास काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला तुम्ही दिवाळी बोनस आणि त्यांच्या मागण्या जर मान्य करीत नसाल तर तुम्हाला सत्तेत राहायचा कुठलाही नैतिक अधिकार नाही। की माझं मुख्यमंत्र्याला, उपमुख्यमंत्री अजित पवारांना सांगणं आहे तुम्ही तात्काळ राजीनामा द्या, एवढंच माझं त्या मुख्यमंत्र्याला सांगणं आहे। जोपर्यंत माझ्या मागण्या होत नाही त्या मान्य, तोपर्यंत मी आंदोलन केलेलं आहे। पण उद्याच्याला माझं विसर्जन होणार आहे। परंतु मी गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन सांगतो, जर उद्याच्याला माझं विसर्जन झाल्यानंतर जर ह्यांनी माझ्या मागण्याचा तरी नाही विचार केला तर ह्यांनाही गणपतीसुद्धा या मुख्यमंत्र्याला आणि या गृहमंत्र्याला आणि अजित पवारला माफ करणार नाही। हे राजकारणातनं यांचं नामोनिशान मिटवल्याशिवाय गणपतीसुद्धा राहणार नाही, एवढंच माझं प्रशासनाला सांगणं आहे। उद्याच्याला आम्ही 5 वाजतासुद्धा मुदत देतो यांना। जर 5 वाजेपर्यंत मागण्याचा माझा विचार नाही केला तर मी 5च्या नंतर सोलापूर जिल्ह्यातल्या कुठल्याही मोबाईल टावरवरून मी माझं विसर्जन करणार आहे। ही माझी भूमिका ठाम आहे। जर पोलिसांनी माझ्यावर दमदाटी दादागिरी जर केली तर ह्याच्या पुढं मी मुख्यमंत्र्याच्या वर्षा बंगल्यावर जाऊन कधी बी न सांगता सुद्धा मी आत्मदहन करील, ही प्रशासनाने नोंद घ्यावी। जय हिंद, जय महाराष्ट्र। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।